ज्याची बहीण आहे ना त्याला बोलवून घे आणि त्याला त्याची बहीण त्याच्या स्वाधीन कर, पण मारू नकोस बायकोला. अर्जुनानं कन्हैयाचा धावा केला, देवाला बोलवलं. कृष्ण भगवंतानं विचारलं अर्जुनाला काय झालं? ओ तुमची बहीण कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये माझ्या सोबत होती, तिला मी आज सांगितलं की कालच्या दिवशी तू काम्यकोणामध्ये जशी दिसत होती ना तशी आज दिसेना म्हणलं. तर ती म्हणते मी तुमच्या सोबत काम्यकोणामध्ये नव्हतीच. देवाच्या लक्षात आला रे माझ्यामुळे यांच्या घरात भांडण लागलेलं आहे. म्हणले काळजी करू नका, त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. सुभद्राचा हात धरला अर्जुनाच्या समोर, युधिष्ठिरच्या समोर. सुभद्राचा हात धरला, घराच्या बाहेर केलं सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि आतल्या कुटियाच्या मध्ये गेले आणि स्वतः कृष्ण भगवंत सुभद्रेचं रूप धारण करून दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनानं बघितलं होतं माझ्या समोर सुभद्रेला बाहेर केलं, मग दुसरी सुभद्रा येते कशी? मध्ये जाणारा कोण होता तर कृष्ण भगवंत. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले. अर्जुन म्हणायला लागला देवाला, देवा अरे काम्यक वनामध्ये फक्त मनात विचार आला, जर का माझी सुभद्रा राहिली असती तर किती आनंद आला असता. आणि देवा माझ्या अंतकरणातली हाक ऐकली आणि तू डायरेक्ट सुभद्रेचं रूप धारण केलं माझ्यासाठी. अरे किती खालच्या लेवलचं काम करशील. फक्त मनात आलं होतं माझी बायको पाहिजे, तर तू माझी बायको सुद्धा झालास देवा. किती खालच्या लेवलचं काम. भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो, विशेष नाही, भक्ताची बायको होतो महाराज, इतक्या खालच्या लेवलचं काम. अजून सांगू का भक्तासाठी किती खाली उतरतो सांगेल. पर भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. महिला मातांमध्ये एक संत होऊन गेल्या. वारकऱ्याची मुलगी आ, वारकऱ्याची मुलगी आ, स्वतः ही मुलगी वारकरी आ. आता त्या पोरीचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे, लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. आता सत्यनारायणाची पूजा, नवीन नवरी आलेली आ पोरगी, वारकऱ्याची मुलगी, स्वतः सुद्धा वारकरी आ. त्या वारकऱ्याची पोरगी, तिचं नाव होतं सखूबाई. सखूबाई स्वतः वारकरी आहे, वारकऱ्याची मुलगी आहे. लग्न झालं, दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपली, घरातला केर कचरा काढला, केर कचरा फेकायला बाहेर जाते तोपर्यंत बाहेर कानावर आवाज आला वारकऱ्यांचा. अंतकरणापासून वारकरी भजन गात होते संतांचं. ते भजन असं होतं कसं, हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारकऱ्यांचा गजर चालू होता ज्ञानोबा तुकोबाचा. आणि तो गजर ऐकल्याच्या नंतर सखूबाईच्या लक्षात आला आपण वारकरी आहोत, मी वारकऱ्याची पोरगी आहे आणि लोक वारीला निघालेत. महाराज केर कचरा फेकायला घेऊन गेलेली पाटी जागीच फेकली आणि सखूबाई दिंडीत सामील झाली. दिंडीमध्ये सामील झाली, दिंडीमध्ये चालते सखूबाई, पण इकडे कोणालाच माहित नाही सखू गेली कुठं. इकडे सासूबाई आवाज देते, स्वतीचा पती शोधतोय, सखू दिसना, सखू गेली कुठं. सासूबाई आवाज देते, सखू ए पोरी अगं कुठेस. सासूबाई इकडे तिकडे शोधते, स्वतीचा पती इकडे तिकडे शोधतोय, पण सखूबाई कोणाला दिसेना. थोड्या वेळ नंतर सासरेबुवा बाहेरून फिरून आले, अंगणामध्ये खाट टाकलेली. सासरेबुवांना आवाज दिला, सखू बेटा पाणी आण ना म्हणले, प्यायला चहा आण ना. तर सखूबाईनं पाण्याचा ग्लास चहाचा कप भरून आणला आणि सासरेबुवाच्या समोर उभी राहिली. सासूबाई म्हणते, सखू अगं पहिलाच दिवस आहे ग, तुला सकाळपासून आवाज द्यायली म्हणले, तुला माझा आवाज ऐकायला येईना का सखू. तेव्हा सखूबाईनं सांगितलं, आत्याबाई तुम्ही जेव्हा आवाज दिला का मी ऐकत होती, तुम्ही आवाज दिला तेव्हा मी ऐकत होते, पण ऐका ना आत्याबाई, मी वारकऱ्याची मुलगी आहे, मी स्वतःही वारकरी आहे. आमच्या घरात असे संस्कार आहेत की हरिपाठ करत असताना कोणी कोणाशी बोलायचं नसते, म्हणून तुम्ही आवाज देत होते तर मी तुम्हाला बोलू शकली नाही. खरी सखू तर पंढरपुराच्या मार्गाला आहे, पर जी सखूच्या रूपात आलेली ती कोण होती,
स्वतः जगाचा मालक विटेवरनं उडी मारली आणि सकूच्या रूपात तिथं कामधंदा करायला लागला. कामधंदा जगाच्या मालकानं केली बरं माया हो. धुणं भांडी सगळी कामं स्वतः जगाचा मालक सकूबाईच्या रूपात येऊन सुनबाई सारखा राबत होता. पण एक बी दिन सासूले सांग नाही. माल बोलता काम करणं पडत. धुणं दाणं भांडा बुंडा जाणणं जुळणं राहणं पणणं. राहणं बरोबर आहे पण काय शे दोन बरोबर आहे दोन आको बिन काय शे मग हा जाणणं बरोबर आहे जुळणं काय शे पण अख्खं वाढाय सांगस मन माय हा हा दोन भांडा कपडा लत्ता आणि बापरे बापरे बाप. स्वतः जगाचा मालक सगळी कामं सखूबाईची करत होता. माफी मागतो सगळ्यांचे पाया पडून. सांगावं लागतं सत्यता मांडावी लागते. सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि ती कामवासना सुद्धा माझ्या जगाच्या मालकानं सखूबाईच्या रूपात तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली. सखूबाई महिन्याची वारी फिरून आल्याच्या नंतर 1.25 महिन्याची वारी फिरून आल्याच्या नंतर सखूबाईला दिवस गेल्याच्या नंतर बाईला जो त्रास होतो तो त्रास सखूबाईला व्हायला लागला. सखूबाईनं भगवंताच्या समोर उभं राहावं, देवाला सांगावं, देवा अरे तुझ्यासाठी पायी वारी करत होती. वारीमध्ये चालत असताना जे माझ्या बरोबरीचे होते माझ्यापेक्षा थोडेफार मोठे होते त्यांना दादा म्हणलं, भाऊ म्हणलं. अरे जे मोठे होते त्यांना काका म्हणलं, जे माझ्या बापासारखे होते त्यांना बाबा म्हणलं, अधिक वयाचे असतील त्यांना आजोबा म्हणलं. देवा सगळ्यांना भाऊ दादा काका बाबा आजोबा म्हणलं तरी हे पाप कोणाचं? आणि देवा मी न केलेलं पाप जर मला भोगावं लागत असेल ते पण तुझ्या वारीत चालणाऱ्या भक्ताला तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे पांडुरंगा सांगणारे. तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, सको अजिबात काळजी करू नको बेटा, हे पाप नाही आहे, हे तुझ्याच पतीचा गर्भ आहे. म्हणले कसं देवा? अरे तू जेव्हा इथून निघाली कोणाला सांगून गेलेली नाही बेटा. तू इथून निघून गेली कोणाला सांगितलं नाही. जर का मी तुझ्या जागेवर हाजरी लावली नसती तर लोकांनी किती चुकीचे विचार केले असते. लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी पोरगी पडून गेली. कोणासोबत गेली असेल, काय गेली असेल? समाज एवढा बोगस आहे. तुमची मुलगी जर का सख्खी आत्याकडे गेली तरी सुद्धा कुचू करायला लाग जातच लोक. एवढे बोगस लोक आहेत. मला उघडं बोलायला आवडतं. सकू जर का तुझ्या जागेवर मी उभा राहिलो नसतो तर तुला लोकांनी बदनाम केलं असतं, म्हणून तुझ्या रूपात मला सगळी कामं करावी लागली. सकू महाराज भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो विशेष नाही, भक्ताची बायको होतो विशेष नाही, पण भक्ताच्या नवऱ्याची सुद्धा बायको होतो. असे सगळे अनुभव तुकोबरायांनी समाजाला पटवले आणि पटवल्याच्या नंतर सांगितलं, भैया अशा देवाला शरण जायचं तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, भक्ते काजो सदावया भक्ते काजो सदावया भक्ती काज सदावया भक्ती काज
अशा देवाला माझे तुकोबारा शरण जायला सांगतात. मग शरण जाणं कसं? जर अंतकरणापासून तुम्ही देवाला शरण गेलात तर नक्कीच भगवंत तुमच्यासाठी सुद्धा खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. पर त्याच्यासाठी भक्ती सुद्धा सखुबाई सारखी असली पाहिजे, भक्ती अर्जुनासारखी असली पाहिजे, भक्ती चोख्खा मेढ्यासारखी असली पाहिजे, भक्ती संतांसारखी असली पाहिजे. आणि ती भक्तीची सुरुवात होते अंतकरणापासून. नामचिंतन. नामचिंतन जे माझ्या तुकोबरायांनी देहूमध्ये केलं, जे भजन आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हातानं टाळी मुखानं नामचिंतन. विठोबा रखुमाई 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 सर्वांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन केलं बरं? खरं खरं सांगा, कोणी कोणी भजन केलं? कीर्तन पंचपदीला सुरुवात झाली 8:45ला. जी भाऊ बरोबर आहे ना? 8:45ला सुरुवात झाली, 9:45 तर 11:45, म्हणजे तुमच्या महाकडे 15 मिनटं शिल्लक आहे. 15 मिनटं सेवेला पूर्ण विराम असेल. पण मला आता अंतकरणापासून खरं खरं बोलायचं तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा मला खरं बोलायचं. कोणी कोणी भजन करा? खरं सांगा, शपथ आहे, खोटं अजिबात बोलायचं नाही. कोणी कोणी भजन करा? शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. धर्ममंडपात आहे, समोर भगवंत बसलेला, अजिबात लबाड बोल नका. तो ऐकी नाही. 2-3 जणच ना हातवर होता, त्याच्याने खाल करा, शिलगा जो नाही डोकं उठाड दिक राही ना. बरं समजा तुम्ही बसेल, कमीत कमी 1,500-2,000 हजार लोक होतील. बरोबर आहे ना? बरोबर. मला सांगा, तुम्ही देवने तुम्ही काही दरादरी बी द्यायचे का? तुमले देवनं नाव लिहाना का बरं एवढा कंटाळा शे? हां, अरे देवाचं नाव घ्यायचा. देवाच्या नाव घेतल्याच्या नंतर एवढा बेनिफिट सांगितला तुम्हाला, तरी पण तुम्ही देवाचं नाव घेत नाही. हो, बाईने जर नवरानं एकच दाव नाव लिहिली ना, तरी आयुष्यभर आणा करणं पडस त्याला. आणि तो देतच ना तुम्ही, आयुष्यभर वागतच का नाही? नुसतं एक दाव नाव लिहिस बाई, लग्न व्हानंतर एक दाव नाव लिहिस तरी सुद्धा आयुष्यभर वागतच तुम्ही, अख्खं बाईनं मनसारखं. मग त्या जगना मालकनं जर नाव लिहिलं, तो आपला मनसारखं वागावं नाही का? सोप्या सोप्या गोष्टी आहेत. म्हणून भक्ती करत असताना भगवंताचं नामचिंतन जोरात झालं पाहिजे. हो, तुम्ही सगळे पुरुष मंडळी माझ्या मागं म्हणा बरं का. महिला माता तुम्ही काय नाही बोलायचं, पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणा. महिला माता कोणीच बोलू नका. हे जनमान मोल रे, तू राधे राधे बोल रे. नमन म्हणणार ओ काका, असं असं पायटा मग कुत्रा बुकेल निघत. सर्व पुरुषांनी म्हणा माझ्या माग, जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. महिला माता तुम्ही म्हणा बरं का, जोरात होऊ द्या तुम्ही पण बरं का ताई. सगळ्या महिला माझ्या मागं म्हणायचंय, जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. जनमान मोलिना तू
राधे राधे बोली ना. वा राधे राधे बोल. ऐका का आवाज ऐका ना काका हो. म्हणजे त्या बहिणीशी आडे बी सिद्ध खरेदी ना तुम्हाला घर बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू देणार नाही बा. आवाजात ताकद आहे माझ्या मायच्या. हो त्यांची भक्ती तशी आहे बर. त्यांची भक्ती तशी आहे म्हणून 35%चं आरक्षण 50%वर. सर्व नोकऱ्या बाईशनी समायलिन्यात. शेवटी कंडक्टर त्या सुद्धा बायाच शेतीस. जर 45 रुपये भाडं आहे 50 नोट देवाय घेत 5 रुपये पोर पाहिन कसं काय मागा ना आपलीच आपल्याला आज वाटस. हा वैशीन सत्यानाश करलेच आपण. हां त्यांची भक्ती एवढी वाढली आहे ना सर्व नोकऱ्या त्याच ना. हो सर्व चांगल्या जागा त्याच ना ताबा मा कायदा सुद्धा त्याच ना करते नशे. भक्ती तशी आहे म्हणून भगवंत कृपा कराय ना. बट्या बाजूला त्याच नाही आता ते काम धंदा साहेब ओ शिक्षिका सर्व साहेब बेवस ना अख्ख्या पोस्ट या बाईशने समायले ना. हा ते माणसासले कामधंदा सरी चालणार ते. हा ते घर जायच नाही एकच सांगा ना आमना पण गोदड्या काढल्या आणि निरमा पावडरने थैली काढल्या म्हणा. बागी गोदडा तरी दोय टाकूत नाही. महाराज त्यांची भक्ती वाढते. ऐका अजून आवाज ऐकायचा का तुम्हाला. होऊ दे एकदा जोरात बरं का माया हो. तुम्ही बी म्हणा बहिणी हो. हाताने बसेल ताई तुम्ही बी म्हणा. त्या हाताने बहिणीशने असं म्हणलेले असले उधळ देतील बुवा. निंदी विल्यान बुगल्या पेक द्या बा आमले काय सांगू नका. सर्वांनी म्हणायचंय जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. खरंच आवाजात ताकद आहे माया हो. खरंच भयान ताकद शे. तरी बसेल बाया कितल्या होतीन बरं जी भाऊ. 1000 ना पुढे होतीन तरी नाही का. 1000 ना पुढेत बठ्या बाया. बहिणी मी तुम्हाला पाय पडस. तुम्हाला जर फुई भावनं चुलत भावनं डिकरानं माम भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही. तुम्हाला 1000 पैस ना कितला आवाज यायला पाहिजे होता बहिणीसोन. हां बरं त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही. त्या गाणं काही संतच ना लिखेल नाही ना अजिबात तथ्य नाही त्या गाणास मग. तुम्हाला गाण्याने सुरुवातच तरी कोणी टाकी अंगण मकट हवा लागे थंडीगार. काहीच तथ्य नाही त्या गाण्याच मग. हे वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उफट टांगवले. हे तुम्हाला गाणं आहे त्या. हे तर ताईनु ना मना दादा उना निमित्त समजी गवुना माय मना हिरोना. तताईनु ना मना बापू ना निमित्त समजी गवुना माय मना गोविंदा उना. मी एक बाईन तोंडे ऐकले ना गलीमाच लगीन होतं आणि गावमा कीर्तन होतं. कीर्तन करीन बाहेर अंगणमा झोपेल होतो. ती काकून तोंडे आई गाणं ऐकले ना तताईनु ना मना बापू ना आणि मी ते समजी गवुना आणि म्हणा गोविंदा उना म्हणतं. आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही बा. आपला गलीमा गोविंदा आली याला देखील येऊ म्हणतं. मी पायटा मग थंडा पाणी काय अंग दोईले ना गोविंदादा काढणं आणमा. जी काकू गाणं म्हणत राहते तिला म्हणतं मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं. तो गोविंदाला काढा ना तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही. इथला नियागार होता गोविंदा आहे म्हणतं तू ना. हय रे गोविंदा. स्तुती करायची ना तर जगाच्या मालकाची करायची माया हो. त्याची स्तुती जर केली तर त्याचा फायदा पण आहे. बरोबर आहे की नाही. त्याचा एवढा मोठा फायदा आहे. माझ्या कुंती मातेनं स्तुती केली जगाच्या मालकाने. मी नेहमी कीर्तनातून सांगतो हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंती मातेनं स्तुती केली जगाच्या मालकाची. लग्नात गाणे म्हणू नका असं मी म्हणणार नाही. ती आपली प्रथा आहे आपली रूढी आहे आपली परंपरा आहे. त्या गाणं बी म्हणा बहिणीस्वर पण देवनं बी म्हणत जावा. बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला सांगू का त्या आदिवासी लोक काही लोक जातीपातीला कमी जास्त लेखतात नाही का. आदिवासी लोक बिचारे त्या आदिवासी लोक जेव्हा देवाचं त्यांचं लग्न करतात ना पोरांचं पोरींचं त्या पहिले हनुमानले निवत देवाला जातच त्या.
हाडत ना संध्याकाळले तुम्हाकडे शेत ना आदिवासी लोके मग शेत ना हां लोके काही काही असं हलका बारा मनीष त्यासले कमी लेखतस पण तुमले सांगू का जातीनं जर तुम्ही किती मोठा असलात जातीला किंमत नाही माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली जातीनं ब्राह्मण आहे अभक्त आहे त्यानं जातले काही चेटाड नशे का आणि जर जातीनं चांबार असेल पण तो वैष्णव असेल तर धन्य त्याची माता असं संतांचं मत आहे म्हणून जातीला किंमत नाही तुमच्या संस्कारांना किंमत आहे ब्राह्मण कोणाला म्हणावं जो ब्रह्माचं ज्ञान जाणतो तो ब्राह्मण नुसता जातीना ब्राह्मण होई आणि अंडा बुर्जीन लारीवर जाईन जर कधी नाश्ता करत होती त्याला का चेटांना शेका हां बरोबर आहे की नाही खरा ब्राह्मण तो जो ब्रह्मज्ञान जाणतो तो ब्राह्मण मला थोडं खरं बोला आणि सवयशी आणि खरं बोला मग काही काही लोक असले राग येस म्हणा बोला ना मला काय फरक नाही पडत बा राग बी उन्हाते राग उन्हाते काय करशात तुम्ही दुसरी तारीख देवात नाही यांवर दुसरं काय करू शकतोस तुम्ही आणि दुसरी तारीख भेटांसाठी मी तुमनं तोल करू अवरी कामा धंदा मी करतच नाही राग उन्हात दुसरी तारीख देवात नाही आणि मला दुसरी तारीखनी गरज बी नाही कारण आपली दुकान हायवेवर शे गिरायकशनी कमीच नाही एक गिरायक नाही करता काय दांगडोदरी बटाना जे कर रे ते बोलेन मग किंवा मन बाप एक दिन सांग राहता तू गरमानं सुद्धा चावी देस म्हणे नालायक पोऱ्याशे म्हणे आता जरी एखाद क्लिप मग तुला सापडणं गरमानं काय चावेल तुला घर होणार का मार सुद्धाच म्हणे पण म्हणा खरा जेवढा काही राहावाच नाही मी घरमानं सुद्धा चावीन मग केव्हा जास कारण मी असा विचार करलो की 35-40 हजार देतं काय दपाड करा ना भाऊ सांगेन मग केव्हा जाऊ मग जो पोऱ्या घरमानं दपाडत नाही ते तुम्हाला काय राहू देईन बरोबर आहे का नाही म्हणून मला खरं बोलायला आवडतं हो खरं करायची ते सांगेशील मोकळाय जास मी विठ्ठल विठ्ठल त्या आदिवासी लोकेस ना लग्नेस मा कधी मान मर्यादा आणि अपेक्षा नाही त्यासले मी मोठा शेन मग मला जेवण न सांग नाही का मी ऋषी बसू भो मला कोण जेवण विचार नाही असं काही आदिवासी ना पोरेसमा देखील शका नुसता बँड वाजावाला वाजायला लागणार का लगे नाचानं सुरू कर देतस काहीच अपेक्षा नाही मला बोलावायला पाहिजे सांगायला पाहिजे शेका अपेक्षा अजिबात नाही आपला असले हात धरले तर वड चलन बापूसाहेब थोडं अरे ते आपल्याला जमत नाही तर तशी लग आड गर्दी नको करू वायबर अडचण कराय ना तू काढतो निघा नाडीन बरोबर आहे का नाही हो हाकू सांगू का त्याच ना मग कधी असं रुसले नवर देऊन माय आणि ऋषीशनी फुगेशनी बसले असं देखील का तुम्ही अजिबात नाही नवर देऊन माय नवरीन माय समजत नाही बठ्यात नवरीन माया नवर देऊन माया दिखतीस त्या बिचाऱ्या कोणलेच मानसन्माननी गरज नाही ते आपला एक लगीन मागू एक नवर देऊन मायाशी कोपराला उभी होती सर्व बाया जेवणले बसेल ताटवर ते उडी घे पत्रावडीवर ते त्या बाया रावण्या करीत नवरीन माय नवरीन काकू नवरीन फुई कावताई बसल्या ना होताई जेवण करायला माल नाही का ना म्हणता आई बहिणले का बजट काही राहणार रे मी जोडे गो म्हणतात ताई एवढ्या बाया रावण्या करणार खायला म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणते का म्हणे मी नवर देऊन मायशे मग काय वेगळे नवर देऊन मायशे हा मला खोबरान वाटी तरी लाई का म्हणे हो म्हणा बापरे काय बानटपण आहे भाऊ म्हणताय हां तू 10,000 साडी नेशेल शे 2-4 तोडा सोनं घालेल शे हां आणि 5 रुपया नारांनी वाटीन करता भर पंगत मा दांगडो घाल दे ना कितला बानटपणा शे तेवढं बरंच आठीने एक बी बाई तसं करत नाही आको हां ते तताना सांग राहिनो बहिणीवन मी तुम्ही अजिबात म्हणलेलं आव्हान नाही अजून अर्धा तास थांब नाही माले साधं जीवन जगो माणूसने बरोबर आहे की नाही त्या आदिवासी लोके बिचारा त्या ऊसतोडीच नाही येत पहिला पाणी पडे हो त्या नवा साड्या नेशेल राहत ती साडीना पदरणारा सटकी जाय तरी वडीन टाकेत वर त्यां तगारीमा त्या पापड त्या टोपलामा कुरडाया आणि त्या शेवाळ्या त्या देवले नैवेद्य देवाला जायत त्या पहिला पाणीनं वादळ ते शिताडा चालू आणि त्या बाया गाणं म्हणत ए उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना नेवता आणि तुला देना असं त्याच ना लगीनना गाणामा सुद्धा देवना गाणं राहतास आपला कोणी टाकी अंगण मखाट हे अंगण मखाट बाणट सुरू हां आदिवासी लोक आहे पण त्यामध्ये सुद्धा देवना गाणं हे उठर हनुमान हां मी त्यांना चाल बदलाय टाकेल शे हे उठर हनुमान तुला मानस लगीन निगरना न्यूतान तुला देनास उठर हनुमान तुला मानस लगीन निगरना न्यूतान तुला देनास
जोरमा गाणं म्हणत त्या बाया. आणि पहिला पाणीने ते वादळ सुटेल राय, त्या लुगडा ते पदरणारा पड जाय, त्या टोपला म्हणा पापड नाळा उड जाय, त्या हिराले गाया दिले तरी राग नाही, त्या हिराले सांगितलं लय नाही ता पापड लय नाही येई माये भानट सुरू ती काही फिरण ये लय नाही लुगडा बिगडा यस नाही लाली बिना लायले माय ठाई वय घ्या तरी बी काही ना ती ना तयारी बिना वयल लाव नाही तुला आली बिली लाव नाही भानट सुरूत नाही तरी बिचारीसले राग नाही रुसवा नाही शेका काही राग रुसवा आपला असले जरी बोला मा एक तोल घ्या तरी सुद्धा भरेल डेगमा पाय घाल देते. हो साधं आणि सोपं जीवन. हो मला हेच सांगायचं आहे की भगवंताचं नामचिंतन करत असताना साध्या सोप्या भाषेमध्ये 2 शब्द का असताना भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. पण आटे भगवानना नामचिंतन करा सांगू ना आटे लोके करतात नाही आणि नको त्या रिकामा कामेच मा रिकामा गाणं म्हणाले बिलकुल हाय गे करत नाही मन माय. हो तर गाणं म्हणा मग जाऊ द्या गाणं सुद्धा अख्खा लबाड राहतं त्यासनं. तुम्ही ते एक लगीन मा गाणं म्हणतास कोणतं बहिणी म्हण ए नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा म्हणतास ना. खरं आहे का ते नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं आहे मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. ही 1 नंबर लब्बाड जात राहस आहे तताने बाईच नाही तुमना नाही बहिणी म्हण तुमना सांगेच नाही कोण दाती घाल नाही. मी आता जे बी सांगसू सांगन तुमले मी ततानच सांगसू जडे तुमनं कोण राहत नाही. आठ अख्ख्या खऱ्या बाया आहेत मी तता लबाड बाईच नाही गोष्ट करायला. हो गाणाच मध लबाडी आहे का संसारमा सुद्धा लबाडी बरं. संसारमा सुद्धा काय लबाडी तुमना की सामाना 500 उपाड देस मन माय रातले तुम्ही शर्ट रूममा टांग का तुमले खावाय की तुम्ही झोपनात का मन माय पहिले खिसा चेक करस कितला आहे तो तुमना बटा पैसाच मेन 500 रुपया उपाड देस तुम्ही सकाळी मग मस्त असतं सांगता का अरे 500 कमी बरं राहणार आको त्यास ना वरते दाबरात तुमले अक्कल नाही आहे मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावं तीन तुम्ही ओ म्हणा बा बटा बरोबर राह घ्या 500 गई घ्या मी इथला येळाचे तुम ना किसा म्हणा 500 उपाडीन मन माय 2 ग्राम सोनं रक्षाबंधनले बनायलयस आपला हातमा ठेदेस मन भावनिकानी रक्षाबंधन 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा माग तू यारे चाले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं कसं लिहिणं झालं. हां पण तेवढी प्रामाणिक बिरात बिचारी माऊली आपल्यावर जर काही संकट होणार ना ते सोनं लगेच काढीच नाही मोडाल बी दिदेस का तुम्हाला संकट दूर करल्या खरी बी तेवढीच राहत बिचारी माय नुसतं लबाड म्हणाल चालाव नाही. नाही खरं सांगू का बाईला बोलायला आपला अधिकार नाही आहे त्या मायचा मोठा अधिकार आहे. पण मी विनोद म्हणून बोलतो नाही का फक्त तुम्हाला थोडं फ्रेश व्हावं नाही का तुम्हाला फ्रेश वाटावं थोडं हसायला यावं म्हणून बोलायचं नाही तर या मायचा अधिकार एवढा आहे ना मी बोलेल एवढा मोठा नाही आहे. रविकिरण एवढा मोठा नाही का माझ्या मायला बोलेल कारण त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे. मी या मायला बोलेल एवढा मोठा नाही आहे यांचा अधिकार लय मोठा आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत भगवंत तुमच्या पोटी जन्माला येतो मायाव फक्त थोडंसं चुका असतो ना तू बे लबाडू जे बोलतीस बहिणी विनोद म्हणून बोलणं राहतं माझं. हो हा सांसाट आहे ना चौकमा जरी सगळा काका जर दिखना ना डिकराले तरी तो डिकरा काकाला सांगस काय रे बेटा कथा पिराना ओ बावडे यार मी तुला काका आहे रे त्याला बी माहिती आहे काका आहे पण एक मजाक म्हणून बोलणं राहतं नाही का. आपल्या खानदेशात हो थोडं मजाक मस्ती करायची सवय असते आपल्याला बरोबर आहे ना. हो म्हणून मजाक म्हणून बोलणं राहतं. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठाने माया हो तुमच्या पाया पडून माफी मागून बोलेल तुमचा अधिकार लय मोठा आहे फक्त तुम्हाला कुठेतरी नाही लबाडी उजी जड जास माले. हां हा तुम्ही मौतोर जातीस बहिणीवर मौतोर जातीस गाडी माही उतरतास तोंड जाकी रडतीस ते खरं रास का. हां गाडी माही उतरतास उजी तोंड जाकीन उज्जीच रडती तुम्ही जोर जोर मा बडं खरं राज का बहिणी म्हणते बाप 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 इथली लब्बाडी आहे माय नांग बांधेल हिशोबना बाहेर गाडी माई उतरतात असं रडस ना बाप रे बाप कितला जीव होता म्हातारा मान कितला नाही भाऊ. पण जवळ गाडी माई उतरस ना पहिले ड्रायव्हरले सांगत भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे तू ना म्हातारा मा जीव होता काकू का चप्पल मा एक एक लबाडी सापडावस मी तुम्ही हो पूर्ण निरीक्षण करस मी आणि रडामा सुद्धा 1 नंबरनी पटायत जात आहे. आपले रडता यावं नाही दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटाकावलं रडावस आणि आपली सगळी माय मरेलो बी 2 जण हात धरले तर याला तान गरमाला जा कारण आपले रडताच येत नाही लबाड रडता येत नाही आणि स्वर तालमा ते अजिबात नाही आपलं हाय माय इथली तालमा रडस ना बापरे बापरे
ती दलील नको का दकेलोय ना, म्हाताराला नको का दकेलोय ना, तरी अख्खा गाव रडाव साई माय. हा आवाज मग ताकद आहे. आपली सगळी माय मरेलवर आपले रडताच येत नाही म्हणेन लोक दोन जणे यालता ता काढावं. कारण आपलं रडणं वो माव ओ बो, रडू नको पण भुकू बी नको, याला तिकडे ले जा. या मायना रडा माशी ताकद आहे का? हा, दुसऱ्या माय मरेलवर सुद्धा पटा गाव रडावस. हो, आवाजाची ताकद आहे नाही का. नेमकंच रडणं सुद्धा येवायला पाहिजे बरं. जी बैल रडतायस तिने इथलं वजन रास जी भाऊ, जी बैल रडतायस ना तिने इथलं वजन रास खायला येऊन ताट सर काय देऊ. जिलपटीन ती रड्यास जिलपटीन ती धोयास करीन भांडा खायला येऊन ताट सर काय देऊ. जी बैल रडतायस तिने इथलं वजन रास खायला येऊन ताट सर काय देऊ. गशास करतीन भांडा आंघोळ करियो बाथरूम मायनिंग येऊ. जिलपटीन ती दोन धोयास करीन. जी बैल रडतायस तिनं भयान वजन रास. आणि जी बहिणले रडता येत नाही ना, 3 दिनभर चाष्टी राहून कब्बशात धोई राहू. तरी आको शानल्या बाया सांगते माय ओ ती सबत बरबी रडता उन्हाने ओ गंगू. मनीषीन सांगत बहिणीवर रडणं शिकल्या. जी बाई रडस ना तिनं बोलतो वजन रास. हो, आणि वजन ते जाऊ द्या, पण आपले जर कोणा काटा काढणार आहे ना, तो काटा बी काढतायस. हां, माय मरणी मग माईंसाठीच रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया भाऊ जाईनाच काटा काढते. हां, माय मरेल होती, मायनं प्रेत सगळ्या पोरी बसेल, बाकीने नेमन रडा आणि त्यात दाखली आगाऊ होती. आणि घरमा एखादा असं आगाऊ, जसं मन घरमा मीशे दाखली आगाऊ होती. ती रडायला लागली. म्हणी सीता वो माय म्हणी सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणी माय. म्हणी सीताले कोणी जेऊ काऊ गाली नाही ना म्हणी माय. त्या भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही, ऐन टाइमले उन्ही आड बुकी राहिली म्हणे. पण जी बहिणले रडताय ती रडी जी रडता उन्हाने तिला सहीनच कर नाही. सगळ्या भाऊ जा ऐकी राहून त्यात दाखली आगा होती तीच मावी. ती म्हणे ताई तुम्ही सर का म्हणे इन काटा मी बरोबर काढसू म्हणे. पुढे ही बसने मग ती दाखली रडस. म्हणे सीता व माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय. आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणजी बट्टी ना म्हणे माय. ती ननीन म्हणे वा माय मालेच व बहीण मालेच मग तुलेच ना. तू चांगलं रडती दादीन बशीन खाती माय कसाल किडा पाडत बसणे तू. हां, आडगं बोला मग सुद्धा जात ना पहिला नंबर. तेवढं बरं आहे. तुम्हाला गावण्या बाया आडगं बोलतीत नाही. तुम्हाला गावण्या बाया बोलत्या समजदार आहे. येरारनं पाणी जरी येरारना रस्त्यावर ये तरी बी कोण कोणले बोलत नाही. दिकी राह ना तुम्हाला चेहराज मालपट सांग राह ना. तुम्हाला नाही ना गलीमा दांगडो थत्ती शिलगाव नाव हातात पाणी शिलगायरा मना उजी कार्य इन पर जा दे काही किटी की निघी जाऊ. ओ मना बाप राव दे ना माय. तुम्हाला नाही ना तसा नाही. गाव बारी दिक राह ना आडे काय लढायच ना संबंध नाही. वा वा काय छातीवर बांधले जाणे का दांगडू करीस नाही. हां, समजदारी मा सांगतो तुन दारमा खड्ड करली बहीण तुन पाणी तर थच चेटाड माय. आता नको वाव देऊ नाही का. तू बिखन माय मी बिखन तुला अगस तू खट्ट दारमा करले तढेच पाणी जिराव उपाध्या करीन काय भेटस. बरोबर आहे का नाही. हा को सकाळ मग तोंडवर तोंड पडावशे. पण काही लोकसले आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. एक ठिकाणी सोन सासूनं भांडण व्हायला होतं. 2-3 वरीस पाहिजे बोली राहीन त्यात नाही. आणि सोनबाईले पोर व्हायला ती पोर 3 महिन्यांनी जोकामात झोपेल होती. सोनबाई घर जाड राहीन ती. अचानक जोकामानी पोर उठणी रडायला लाग गई. सोनबाई म्हणे मी जर का ते घर जाडता उठणून पोरलेली ना सासू सांगेन मी घरमाने होतो का मरी गई तू का. हा को स्वतः उठीन जोका देवाला गई म्हणजे मी नाही होतो का घरमा. शिलगाव माय म्हणे म्हातारीला वाटणं दिन जोका नाही ते रडू दे म्हणे. सोनबाई घर जाडा राहिनी. सासूबाई मग जोका देवाला उठणी बरं का उठणी खरी मग गुच्चूक जोका देवाला पाहिजे ना. पण काही म्हातारीसले बे आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. ततान्या म्हाताऱ्या हाटेनं नाही सांग नाही माले. हो, म्हातारी ती दोरी आलाय आणि ती पोरले झोका दे आणि सांगे पडवव व तुला कोणीच राहिना नाही पडवव व त्या ऊस तोडाले निघ्यात व त्यात ना करले कडी लाग गई व तू पडवव. सुनबाई म्हणे नुसती दोरी झालावणीचे तरी एवढं गोमाल कोमचाड तून ताबा माहिती बजाडले मन ताबा म्हणे का देखच म्हणे तुले. आता नेमकं सुनबाईनं घर जाणं वय गे ती केरसोने फेकी आणि पोरले जोका माई काढीन दूध पाजायला बसणी. एवढी चिडी जायला होती पोरगी. एवढी जोर मार रड राहीन ती. एवढी चिडलेली पोरगी जोरात रडत होती. एवढी चिडलेली पोरगीन माय जर दूध पाजायला बसणे डायरेक्ट दूध घेईन कर भाऊ नाही.
तुमले इथलं समजायला लागे का रे ओलामा नाही उमरामा नाही पटकन नाही मंदी ना त्याशी हा पण खरं आहे भाऊ तुमनं बी खरं आहे रे काका एवढी जोरात रडणारी पोरगी माय दूध पाजायला बसली पोरगी दूध घेत नाही सुनबाई म्हणे आता आपला नंबर ती पोर चिडी जायला होती कटबन रड राहती माय दूध पाजायला बसेल पोर दूध लेत नाही मग सुनबाई सांगस ती पोरले पेवाव डोसाला कवणीत बोलती बुकी राहते म्हणे तू सासू म्हणे व माय आई माले मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं काकू कसाला आडा आडा बुकत बसणे तू बरोबर आहे का नाही हो रडामा सुद्धा ते शिकिले हो बहिणीवर जी बाई रडताय ना त्यानं बेकार वजन राहत हा ना आणि आपला हिंदू धर्मानी संस्कृती आहे हो घरमा जर कोण मरणं ना रडता यायला पाहिजे बाईन जातले या जुन्या परंपरा ठिकाणी ठेवा बहिणीवर हा तिने पुरीसले रडता येत नाही रणनं शिकिल्या आमना दोंडायचा मग एक प्रिन्सिपल हो प्राध्यापक मरणा आणि ती बाई नुसती असं रडे शब्द काही निघत नाही तीन तोंड माई मग त्या बरोबरीने गलीने बाया म्हणे मॅडम असं नका रडा म्हणे शब्द रडा म्हणे शब्द रडणं पडी म्हणे हां शब्द रडावत नाही ना तवलगून मग गुरुजीन त्यास ना साहेबने त्यास ना कान उघडावत नाही म्हणे शब्द रडा हात तिने कधी रडेल नाही आपल्या बाया मजा ना चाललाय रडतीस ती शिकामा येडी वयल होती बिचारी मग ती रडे तेव्हा शिक्षकले साहेबले प्राध्यापकले तिला आप्पा म्हणा सवय ती नवराला सांगे बाई माझा आप्पाव व बाई माझा आप्पाव म्हणतं नको रडू बहीण तू या ये लोके बी निघ जातीन तुला दलाल तंगडील दोर बांधी एकलील फेक ना पडी तू असं जर रडशीत बडा सत्यानाश कर टाकशी नको रडू तू रडूच नको बंद कर आम्ही रडलीच होत काय भाईसले रडता येत नाही शिकीचा पहिनीवर ओ बाई माझा आप्पा हो नाही नवरा मरानंतर रामच बनणं पडस बाई माझा आप्पा हां एक पूर्ण माल फोन होणार म्हणे बाबा म्हणतं काय तुम्ही रडणं बोलतं सांगतस म्हणे मग चाललाय रडाना काय इथलं विशेष आहे का म्हणतं विशेष बाई शिकणं पडत हा म्हणे कोणता बी गाणं चाललाय रडी लिहो म्हणतं कसं म्हणतं रडी दकाड बहीण ती बहीण मला फोन मार रडी दकाडे ए मरी घ्या मना नवरा मरी घ्या म्हणतं नाही आई बिने चाला हो काकू आई बिने चाला जे रीतची रे ती चाली असं काही बी नाही खावं म्हणतं आई सुद्धा जमाल पाहिजे बहिणीवन आपल्या जुन्या रूढी परंपरा ठिकाणी अधीन शिकिल्या हे विठ्ठल विठ्ठल नेमकं एक म्हातार मेलं बुवा आमच्या गावात एक म्हातारा मेलं म्हातारा मेल्याच्या नंतर म्हातारा मरणं कुठे माहिती का गोंदाईमा बरं दादाश्री गोंदाईमा मरणं खाता आता काही लोक येतात म्हणे बऱ्याच क्लिप व्हायरल त्या सांगताना हो गड्यात माड घाला आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपल्याला आपले धर्म आपल्याला शिकवण देताना सांगतात मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आहे बरं का मी सगळ्या हिंदू तरुणांना हिंदू बांधवांना हिंदू काकांना सांगतोय हिंदू महिला मातांना सांगतोय आणि बहीण येऊन तुमले ते खास करी सांगायची असल्यानंतर पहिले तुमना नंबर तुम्हाला पायपडी सांगस गयामा माड घाला कारण तुम्हाला आमचे कीर्तनकार कवी तुमची स्तुती करत असताना सांगतात आई माझी मायेचा सागर माय माझी दयेचा सागर तुम्हाला मायेचा सागर का म्हणतात तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना रातमा 4दा चेक करतस ताप जास्त त्याने भराय घ्या बाई मना आंडोरले पायमा जर काटा मुडेल होईन तरी 4दा उठीन चेक करतस मन पोऱ्याना पायताने सुजी घ्या होईन माय तुना पोऱ्याना पायमाना काटा सुद्धा सहन होत नाही माडी तुले स्वतःना पोऱ्याना पायमाना काटा सहन होत नाही दुसऱ्याना बच्च कापीन खायजास तुला मायना सागरने दयाना सागर म्हणणारले दत नाही माले पटतंय का तुम्हाला हां गड्यात माड घाला दया दाखवा ना तुम्ही बंद करा तुम्ही गड्यात माड घाला तुम्ही जर खावानं बंद करली ना रांधानं बंद करली ना यासले सांगते ना आपला घरमा भाजी बनणार नाही मटण मासाने तुम्ही जर रांधानं बंद कर दे ना एका थैल्या गलीमा फिरावतीन का तुम्ही बंद करत आहे बरोबर आहे का नाही तुम्हाला ऐकावत नाही का या हां तुम्ही सांगा ते ऐकावत नाही माळ घाला ना तुम्हाला सांगेल हो त्याने सगळी बहिणीना घर जावं ना बंद कर देईल शे का माळ घाला ना ऐकवत नाही का त्या मग तुम्हाला मगन ताकद शे तुम्ही फक्त सांगा त्यासले हो काही तर इथला हुशार राहतस ना घरनी गाय ना म्हैसनं दूध डेअरीला लाई देतं आणि त्या पैसासने पेमेंट व्हायनी का त्या पैसासवर मटन लिशने खाता मासा लिशने खाता यासले हुशार म्हणतात का जी भाऊ हां घरनी गायनं दूध डेअरीला लाई देवानं आणि त्या पैसासोरी मासा लिशने खावानं निव्वड येळा काय मत आहे तुमनं काय मत आहे खरं आहे ना हां माडकरीश ना माना हाल राहण्यात खाणारा म्हणतो ते दुसरं सांग रे काका तुला का आम्हीच दिखतच रे ओ आप्पा
घरनी गायनं दूध मासा मटण लईशनी खात असतो मी तेच दूध आटात टाका ना तेच दूध आटात टाका बासुंदी बनायशनी खा नवरा बिन बायको बी कुचेमा खातस पण या दूध इकेशने मासा लयणारच ना स्वतःनी बायकोवर सुद्धा भरोसा राहत नाही यासने जर किलो अर्धा किलो मासा आणि टाक दिनात बायकोन जोडे बाईन जर रांधीन यासना पुढे ताट ठेव ना तरी या ताटणीकडे तिरपा दखतस हो तिने बाई ना दोन्ही डोक्यात शिलगाई दिली काल देवी बा टाडके शिलगाई दिला होता जीवत तयारी देत ती म्हणा तू मरी जाशी रे हो डोक्या हत तिने गंधा मारून गंधाने बासुंदी पापडी खावानं सोडीने खुशाल डोक्यात शिलगाई देत ती गोंदाई मा खाणारच ना तुम्ही गोंदाई मा आपले चालत नाही ना जी भाऊ फक्त राऊंड मारू बल तर शिकाल भेटस भयान शिकाल भेटस मी नेहमी राऊंड मारत राहस मौत मा कोठे प्रसंग राह ना या गोंदाई गांध्यास मा गोंदाई मा खाणारच कडे दखो फक्त पंगत मासा दूरत येईल असा दखत त्या तिरपा दोन शिलगाई राह ना तो नाही नाही इथला दूर थईन तिथला करता राह म्हणून दोन शिलगाई राह ना तो शेवटली पंगतवाला काय रे खालतेन वाडे खालतेन बड गई गे रे काका काय नाही रे आमले नाही तुला कथा देऊ हा मरेलनी गोट चालू आहे कोकावणार नाही गोंदाई वही घ्या जेवणले पटेल जाते लोके या खाणारच डोकं तिथलं चालस या बायको सुद्धा शंकान रूपमा नाही ते बासुंदी पापडीवालाचकडे चला आमना महाराज लोकेसकडे जा बाया यासल्या सांगतास या माय तुम्ही प्या बासुंदी प्या थोडीशी या सांगता नको मला नको मी बाहेर खाई रास तू पिऊ का कितला जिवाडा आहे आणि बासुंदीवाला गरमा जर बायकोनी पहिले जेवण करले ना तरी मनमा शंका नाही बरोबर आहे की नाही कारण त्या मग काय खालवरना विषय नाही ना पहिले बी खाणारले बासुंदी जे शेवट खाणारले बी बासुंदीशे त्याच ना काय असं थोडी खाणारच नाही माय हो तिने बाई ना डोकसा शेलगावच ती रोज तीन बाई जीवत आहे तर बट्टा अडके शिलगाय दे डोकसा शिलगाय देत बट्टा हे डोकशा हटण्या गंधा मार गंधानी अरे बासुंदी खा रे हे डोकशा गंधा तुम्ही बंद कर द्या बहिणीवर रांधा ना खरं सांग राय ते म्हातारा गोंदाई मा जेवणले जायला होतं कधी कीर्तनमा नाही कधी भजनमा नाही कधी मंदिरनी पायरीवर बसायला घ्या नाही हो गोंदाई मा खाता खाता आणि त्या वाढपी वाडी राहतात ते पीस बी तसाच राहतं जीवाऊ खाणाराले चांगलं माहिती बाकी नसणे अंदाज नाही लावा ना महाराज असले इथलं कसं काय माहिती राजबा आमल्या अभ्यास करीच ठेवणा पडस कारण आहे ना नुसतं आहे ना कडावर दुकान लागत नाही बट मटेरियल ठेवतोय धंदावस कोणता का गिरायकी आहे ना फिरी जावाला नको बा असं हां ते एक हाड्डी रास ना हाड्डीना मधमा मटेरियल रास म्हणे ते हाड्डी उनी म्हाताराले असा नांद होता त्या हाड्डीनं मधलं मटेरियल वडाना अहो हाड्डीनं मधलं मटेरियल वडाल घ्या याने हाड्डीच वडलीनी म्हणतो चालू पंग्यात मा पाहिलं माड्डीनं हात उनी गुचकी पुचकी खाया खो हाड्डी हे डोक्या हे तिना गंधा मारू डोक्या खासतो चालू पंगत मा पाहिलं माड्डीनं गड्या दल्लानी त्या वाढपी पोरे म्हणे याल चिलगावर रे आपली बादलीवर काढेल पिजाव खावा ते नाणी दिरा आपले याल चिलगावर म्हणत होता कधी मंदिर मा नाही कधी भजन मा नाही म्हाताराला उचलीन घर मा टाका आणि म्हातारे सांगतून म्हातारा घ्या एवढी पटाई त्रास दल्ली रडाले तो कधी मंदिर मा जायला नाही कधी देव नाही धरण नाही कधी भजण्यास मा बसणार नाही कधी आळंदी नाही कधी पंढरपूर नाही कधी देऊ नाही आणि मरानंतर मग त्यांनी म्हातारी रडे मना राम व माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनाधनी मना राम का आळंदी मा भजन करी रायनात ना मना राम मला ते गणस काप रे पण काय करे म्हणतं येना नवरा मरेल शे काय अपमान करा ना बा मी सहीनच करत तरी बी छातीवर दगड ठेसणे ममज म्हण मी पण म्हातारीने म्हातारानं आंघोळ वहिनी मग म्हातारांसाठी म्हातारी सांगे मना राम व माय मना राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना धनी आणि ते मना खर्रा जेवढा लागे बडा मानचेच मै नाराय मारी मी
इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिता खूपशी देना म्हणे काकू. का बरं म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर तुळशी माळ घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन मी तोंड मा खूपशी देणं तरी यांना उद्धार होणार. उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल. सांगू का महाराज? सोपं करून सांगतो. मी विनोद म्हणून सांगतो, विनोद वजा करायचा, पण मला जो खरा संदेश द्यायचा आहे तो ऐका ना. जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा दादा. निर्व्यसनी जीवन जगा, गड्यात तुळशी माळ धारण करा आणि व्रत एकादशी करा. ही आपल्या धर्माची शिकवण आहे, ही आपली संस्कृती आहे. मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आहे. हां, मांस मच्छी कोण खाऊ शकतं सांगू का? कदाचित काही लोकांना पचणार नाही, पण सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो, महिला मातांची पुरुष मंडळींचे सुद्धा. मांस मच्छी खायचा आपला अधिकार नाही. मासा मटण कोण खाऊ शकत जी भाऊ? जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मटण मासा खाऊ शकतो. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर कोणता प्राणी येतो? घोडा. कोणता? घोडा. कुत्रा खाणारा? मी नाही म्हणा, मी एकला येलशे. तुम्ही सांगा काय सांग नाही ते. मटण मासा खाणारा कोण खाऊ शकस? मटण मासा कोण? कुत्रा खाणारा? हाटे का गुंगाई जातच तुम्ही? हां, मांस मच्छी खायची नाही. तुकडोजी महाराज सांगतात, हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही किव. कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, खाणार गोळा झाले शिल्लक उरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही किव. दादा, दया करणं आपला धर्म आपल्याला शिकवतो आणि आपण मुक्या प्राण्याला मारून खातो तर आपली इन्सानियत मेली असं नाही का वाटत? दया करा ना. आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातो, याला काय दया म्हणशान का? थोडक्यात सांगू का शॉर्टकट? एक खाटकी दादा हातात सुरी घेऊन बकरीकडे चालत होता. बकरीला कापण्यासाठी खाटकी जात होता. ती बकरी हसत होती. खाटकीनं बघितलं आणि बकरीला विचारलं, का ग बकरी, तुला मरण्याचा डर नाही का? अगं मी सुरी घेऊन तुला मारायला येतोय, काही क्षणात तू मरणार आहे, तरी तू हसते, तुला मरण्याचा डर नाही का? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा मला मरण्याचा डर आहे. मग तरी तू हसते, हसण्याचं कारण कळेल का मला? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा आयुष्यभर चारा खाल्ला रे, आयुष्यभर चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? म्हणून काय करायचं? आणि सांगू का, आमचे संत सांगतात ना, 84 लक्ष फिरून हा जन्म मानव देह भेटतो आपल्याला. 84 लक्ष मध्ये आपल्याला सुद्धा त्या योनीतून जायचंय, म्हणजे तो जन्मात आपल्याला पण यायचंय. कल्पना करा, तो प्रसंग आपल्यावर पण येऊ शकतो. म्हणून आजच दया करणं शिका, आजच दया करणं शिका. हो, दुसऱ्याला त्रास तेवढाच द्या जितका तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? दुसऱ्याला त्रास तेवढाच द्या की तुम्ही स्वतःसाठी जेवढं सहन करू शकतात. बरोबर आहे ना? कोणावर अन्याय करू नका, नाहीतर आज ते गरीब आहेत, गरीब प्राण्यावर अन्याय करून घेशाल, पण एक दिवस आपला पण येतो मग. कारण जुना लोकशनी म्हणे, सुईन मांगे दोरा, चुलान मांगे भाजी, बकरान मांगे आपण. आपला बी तो जन्म येणारच आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणून, आणि अजून सांगू का? अजून सांगतो, जैसे खावे अन्न वैसे होय, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. तुम्ही जे खाणार आहे तेच विचार. आता तुम्हाला सांगू का, अगोदर एवढं वाईट नव्हतं, आता एवढं वाईट का होतंय? नको ते घाणेरडी कृत्य करतायत लोक. का? कारण खानपेनच ठीक नाही आपलं. हो, ज्या बकराला आपण कापून खातो, ज्या कोंबडाला कापून खातो, कोणता कोंबडाने असा विचार करेल का की मी आणि समोरली कोंबडी आमले एकच मायनी, दोन्ही एकच मायने जन्माल घालेल शे, असा करतस का विचार? बकरा तिसऱ्या दिवशी विसरतो का ही बकरी आणि मी एका मायची लेकरं आहेत. जर ते आपण खाऊ तर आपले संस्कार आणि आपले विचार कसे असतील फक्त कल्पना करा. थोडं उघडं बोलायची सवय मला, काही लोकांना पचणार नाही, पण सत्यता मांडल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही. बरोबर आहे ना? म्हणून सगळ्यांना सांगेल, आता तुम्ही मंदिर बांधलंय, उद्या मला वाटतं प्राणप्रतिष्ठा आहे, उद्याच आहे ना? हां, तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की तुमच्या गावात मंदिरात हो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते, तर नुसतं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून
मोकळं व्हायचं नसतं. इथं परमार्थ संपत नाही, इथून परमार्थाला सुरुवात आहे. रोज तिथं दिवाबत्ती झाली पाहिजे, रोज तिथं पूजा झाली पाहिजे. आणि पूजा कोणाला म्हणतात माहिती आहे का? नुसतं आरतीला येऊनच बोन बस वय घे का? अजिबात नाही. देवपूजा त्याला म्हणतात. तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर ताट देवाला दाखवायचं. जोपर्यंत देव जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही, त्याला म्हणतात जेवण. जो तुम्ही आंघोळ झाल्याच्या नंतर आल्या आल्या देवाची आंघोळ घातली पाहिजे, देवाला देवपूजा करायची. जोपर्यंत देव चहा घेत नाही तोपर्यंत आपण घ्यायचं नाही. तुम्ही म्हणसान देव चहा पेस का? तो फक्त आपण म्हणतो ना भावाचा भुकेला आहे. काही काही लोक म्हणते देव खास का, देव झोपस का, देव नाचस का? भैया अगर अपने भाव ठीक हो तो भगवान सब कुछ करता है. क्योंकि मैंने एक भजन सुना था, भजन के बोल ऐसे थे, सुनो. हे राधे श्याम मन में गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. कौन कहते कि भगवान खाते नहीं, अरे कौन कहते कि भगवान खाते नहीं, भगवान खाते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से खिलाते नहीं. शबरी मैया की तरह तुम खिलाया करो, शबरी मैया की तरह तुम खिलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. अरे कौन कहते कि भगवान नाचते नहीं, भगवान नाचते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से नचाते नहीं. मीराबाई की तरह तुम नचाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. अरे कौन कहते कि भगवान सोते नहीं, भगवान सोते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से सुलाते नहीं. यशोदा मैया की तरह तुम सुलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. कौन कहते कि भगवान आते नहीं, भगवान आते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से बुलाते नहीं. द्रौपदी की तरह तुम बुलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. राधे श्याम मन में गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. जर अंतकरणापासून तुम्ही जर बोलवलं तर तो जेवायला सुद्धा येतो, पण तो फक्त वासना भुक्यार असतो. तुम्हाला काय करणं आहे, भगवंताला सकाळी नैवेद्य दाखवायचं. तुम्हाला सांगू का, जरा जे वृंदावनमध्ये गेले असतील त्यांना माहिती आहे. आबासाहेब, वृंदावनमध्ये जोपर्यंत भगवंताला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत घरातलं जेवण सुद्धा ते करत नाही. हां, चहा असेल ना, चहा बनवल्याच्या नंतर पहिले भगवंताच्या समोर ठेवला जातात, नंतर तो प्रसाद म्हणून सगळे घेतात. अगोदर जेवण, ताट अगोदर देवाला जातं आणि त्या ताटातून सगळे प्रसाद म्हणून खातात. हां, नुसतं मंदिरं बांधून मूर्त्या बसून काय अर्थ नाहीये. नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्ही मंदिरं किती बांधले त्याच्यापेक्षा मंदिराचं पावित्र्य किती राखलं हे महत्वाचं आहे. मंदिर लोक इथलं मोके चोके बांधतस, बाकीना सांगतास का रे एवढा वट्टा का बा मोठा, चांगलं आहे रे बटा उठाल काम पडत. हाय आपले दल्ला असले, आता कामपडी पत्ता रवणार असले तथा नागे कामपडी चेटाड्या पत्ता रवणार असले, काडी लायदी असले. हा, मंदिरावर पत्ता कधी खेळू नका. हा, नाहीतर नशिबाचा खेळ करून ठेवल तो. विठ्ठल 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 आनंद वाटतोय तुमच्या गावात एवढं भलं मोठं मंदिर बांधलं गेले, उभारले गेले, आणि उद्या भगवंत विराजमान होणारा. तर आज निर्णय घ्यायचा, उद्याचा दिवस आम्हाला माळ घालायची. महाराज आजच माळकरी होतो ना, आजच्या नंतर आम्ही मटण माशाला स्पर्श करणार नाही, दारूला स्पर्श करणार नाही. पुरुष मंडळी हो, आजच निर्णय घ्या, म्हणजे भगवंताला आनंद वाटेल. ज्या गावात आलो ते लोक लई समजदार आहेत आणि भगवंताला मानणारे आहेत. हो, तुम्ही माळ घातली नाही गण देव देव करा, देवाचा फुकट ना बाजार ना भाजीपाला नाही शिका, तो कोणले भेट जाईल. म्हणून तुम्हाला काय करायचंय, आजच्या दिवशी निर्णय घ्यायचा, आजच्या नंतर मी मांस मच्छी खाणार नाही, निर्वेशनी जीवन जगेल असा आज निर्णय घ्या. कारण आज आपल्या गावात भगवंत विराजमान झालेले आहेत. आजच्या नंतर चुकीचं काम मी करणार नाही. देवा, आत्तापर्यंत जे महाकडनं चुकलं असेल तर तुम्हाला लेकरासारखं समजून घेऊन पदरात घे, याच्यानंतर मी चुकणार नाही असं देवाकडे माफी मागून आजपासून जगायला सुरुवात करा. गळ्यात माळ घाला. माळ का घाला, वेळ भरपूर झालेली पण तरी सुद्धा 2 मिनटं घेतो. माळ का घाला, गड्यात जर माळ असली ना तर त्याचा बेनिफिट काय असतो. एक ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत असताना 2 प्रकारचे कुत्रे आडवे येऊ दे, एक पट्टावालं आणि एक बिगर पट्टावालं. ट्रक ड्रायव्हर चढावचा भाग आहे, समोरून 2 कुत्रे आडवे गेले, एक पट्टावाला आणि एक बिगर पट्टावाला. पट्टावाला कुत्राला दे की नाही, ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस. का बरं अर्जंट ब्रेक मारतो, कारण पट्टावाला कुत्रशे म्हणजे यांना कोणतरी मालक शे.
जर याला चेंदीन निघवते तो मला केस कर देईन मनावर, बरोबर आहे ना. पण तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्रं दिसणं, काय करस ट्रक ड्रायव्हर. मोसम तुटापेक्षा याला चेंदेल परवडी हो. कोणले बिगर पट्टाना कुत्रान गोष्ट करायनो. आता तुम्ही ठरावा पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टाना कुत्र बनाना, नाही का. मला तरी असं वाटतं आपण माणूस बनून जन्माला आलोय. माणसासारखं जगायचं असेल गळ्यात माळ घाला, व्रत एकादशी करा. हा संदेश माझ्या कीर्तनातून असेल. आणि अजून जाता जाता दुसरा संदेश असा असेल, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. तुमच्या गावात एवढे मोठ्याले साहेब झालेले ते शिक्षणशिवाय नाही. हो भैया, शिक्षण करा, पुढे जायचा विचार करा. पण ते जात असताना काही काही लोक हिंमत सोडतात. हो, एखाद परीक्षेत फेल गेला. आमचे जे शिक्षक होते ना आमच्याकडचे, आता तुम्ही ओळखणार नाही, तिकडे एक शिक्षक होते 10वीला 3 वेळेस फेल झालेले होते. 3 वेळेस फेल झाले. एखादा मुलगा जर फेल झाला की तो लगेच घाबरतो, मी फेल झालो. मग काही काही पोरं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात, मरायला तयार होतात. 3 वेळेस फेल झाल्याच्या नंतर सरांनी ठरवलं की आपल्याला 10वी पास व्हायचे आणि काहीतरी करून दाखवायचे. तर ते सर आम्हाला गुरुजी होते कॉलेजला, हां प्राध्यापक होते. म्हणजे 3 वेळेस फेल झालेला मुलगासुद्धा काहीतरी करू शकतो. एकदा फेल झालं म्हणून थांबायचं नसतं. आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा की पुढे आपल्याला काहीतरी करायचं आणि कर्तबदारी करायची, एवढं डोक्यात ठेवायचं. हो, आणि ते करत असताना तुम्ही खूप मोठे साहेब व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही PSI व्हा, खूप मोठाले अधिकारी व्हा. पर दादा शिका, सुशिक्षित व्हा. पण माफ करा बरं का, मी वयाच्या मानानं जास्त बोलत असेल. खूप सुशिक्षित व्हा, पण शिकत असताना आईबापांना अशिक्षित समजून त्यांना कमी लेखू नका. खूप शिका, खूप सुशिक्षित व्हा, पण आईबापांची तेवढीच इज्जत करा, आदर करा. कारण त्यांच्यापेक्षा हा बसलेला देव आहे ना, हा आपण बसवतोय. पण मला असं वाटतं पंढरीश पांडुरंग परमात्मा जो स्वयंभू आलेला आहे पंढरपुरामध्ये, तर तो तुम्हा आपल्याला दर्शन देतो ना. का देतो माहिती आहे का? स्वतः पुंडलिक आईबापांची सेवा करत होता. माईबापांची सेवा करणारा असा कोणता भक्त आहे त्याला बघण्यासाठी माझा जगाचा मालक पुंडलिकाच्या दारात आला. पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका मी तुला भेटायला आलो रे, तुझ्या मायबापाची सेवा बघून मी तुला प्रसन्न झालो आहे, तुला भेटण्यासाठी मी आलो आहे. आणि पुंडलिक आईबापांचे पाय दाबत होते. देवाला सांगितलं, देवा माझे मायबाप जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे सुद्धा येणार नाही. बसल्या जागेवरनं वीट फेकली. देवाला सांगितलं, ही वीट आहे ना, याच्यावर उभा राहा, माझे मायबाप झोपले का मग तुझ्याकडे येतो. तेव्हापासून विटेवर उभा आहे. 28 युगापासून आज सुद्धा तिथं विटेवर उभा आहे. कोणाला बघून? पुंडलिकाच्या मायबापांची सेवा पुंडलिक करत होता. ते बघण्यासाठी माझा जगाचा मालक आलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं, जर घरात प्रवेश करायचा असेल, पहिल्या पायरीवर पाय, दुसऱ्या पायरीवर पाय, तिसऱ्या पायरीवर पाय, तेव्हा घरात प्रवेश आहे. तद्वत जसं पहिल्या पायरी दुसऱ्या पायरीचा सारा येत नाही तोपर्यंत घरात प्रवेश नाही, त्याप्रमाणे पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे माय आणि बाप. जोपर्यंत आपल्याला मायबाप कळत नाही, तुम्ही किती मोठा झालात तरीसुद्धा शून्य आहात असं मला वाटतं. कारण आपल्या मायबापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. आईबापांची सेवा करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्या निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. ऐका ना, जाता जाता अजून एक संदेश असेल. बोलण्याच्या ओघामध्ये जर एका शब्द चुकीचा निघाला असेल तर तरुण भावांना सांगेल, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींना सांगतो, तुम्ही सुद्धा बहिणी हो, तुमचा भाऊ समजून मला माफ करा. कारण मी कीर्तनकार बनून आलेलो आहे. तुमचं मन जिंकण्यासाठी, अजिबात तुमचं मन दुखवण्यासाठी आलेलं नाही आहे. पण न कळत माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर तरुण बहिणींना सांगतो, तुमचा भाऊ समजून माफ करा. जे माझे बापासारखे बसलेले बाबा आहेत, माझ्या मायांसारख्या मावशा बसलेल्या आहेत, त्यांना सांगेल, माया हो, बाबा हो, मी तुम्हाला दुखवायला आलेला नाही आहे. आमच्या संतांचं प्रमाण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला येतो. पण न कळत एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तरुण भावांना सांगतो, तुमचा भाऊ समजून माफ करा. बहिणींनाही सांगतो, तुमचा भाऊ समजून माफ करा. जे माझ्या बापासारखे आहेत, माझ्या मायांसारखे आहेत, त्यांना सांगतो, माया हो, काका हो, तुम्हाला 4 पोरं असतील, मला 5वा समजा, 3 असतील, 4था समजा, 2 असतील, 3रा मुलगा समजून माफ करा. एक असेल, दुसरा समजा, तुमले पोरगाने शिनमाल दत्तकलेल्या काका पण माफ करजात. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन करू. ज्ञानो